नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध 4 अध्याय 12 ध्रुव महाराजांचे भगवत धामात गमन। श्लोक नंबर 43। यः क्षत्रबन्धुर्भुवि तस्याधिरूढम् अन्वारुरुक्षेदपि वर्षपूगै षट्पञ्चवर्षो यदहोभिरल्पैः प्रसाद्य वैकुण्ठमवाप तत्पदम्। 43। यः क्षत्रबन्धुर्भुवि तस्याधिरूढम् अन्वारुरुक्षेदपि वर्षपूगै षट्पञ्चवर्षो यदहोभिरल्पैः प्रसाद्य वैकुण्ठमवाप तत्पदम्। यः क्षत्रबन्धुर्भुवि तस्याधिरूढम् अन्वारुरुक्षेदपि वर्षपूगै षट्पञ्चवर्षो यदहोभिरल्पैः प्रसाद्य वैकुण्ठमवाप तत्पदम्। यः क्षत्रबन्धुर्भुवि तस्याधिरूढम् यः क्षत्रबन्धुर्भुवि तस्याधिरूढम् अन्वारुरुक्षेदपि वर्षपूगै षट्पञ्चवर्षो यदहोभिरल्पैः प्रसाद्य वैकुण्ठमवाप तत्पदम्। यः क्षत्रबन्धुर्भुवि तस्याधिरूढम् अन्वारुरुक्षेदपि वर्षपूगै षट्पञ्चवर्षो यदहोभिरल्पैः प्रसाद्य वैकुण्ठमवाप तत्पदम्। यह जो क्षत्रबंधु क्षत्रियाचा पुत्र भुवी पृथ्वीवर तस्य ध्रुव महाराजांची अधिरूढम उन्नत स्थिती अनु नंतर आरुरुक्षेत प्राप्त करण्याची आकांक्षा करू शकतो। अपि अगदी वर्षपूगै
जाई अनेक वर्षानंतर अनेक वर्षानंतर षडपंच वर्ष 5 किंवा 6 वर्ष वयाचा 5 किंवा 6 वर्ष वयाचा यत जे जे अहो भी अल्पय काही दिवसानंतर काही दिवसानंतर प्रसाद्य साध्य प्रसन्न करून प्रसन्न करून वैकुंठम वैकुंठम भगवंत भगवंत अवाप अवाप प्राप्त केले प्राप्त केले तत्पदम तत्पदम भगवंतांचे धाम. भगवंतांचे धाम. भाषांतर आहे ध्रुव महाराजांनी ध्रुव महाराजांनी 6 महिने तपश्चर्या करून 6 महिने तपश्चर्या करून वयाच्या केवळ 5व्या किंवा 6व्या वर्षी वयाचे किमान 5व्या किंवा 6व्या वर्षी श्रेष्ठ पद प्राप्त केले. श्रेष्ठ पद प्राप्त केले. अरे रे अरे एखादा महान क्षत्रिय सुद्धा एखादा महान क्षत्रिय सुद्धा कैक वर्ष तपश्चर्या करून एक वर्ष तपश्चर्या करून असे पद प्राप्त करू शकणार नाही. असे पद प्राप्त करू शकणार नाही. कोण बोलते? नारद मुनी. तात्पर्य येथे क्षत्रबंधू या शब्दात केलेले ध्रुव महाराजांचे वर्णन सूचित करते की ते केवळ 5 वर्षांचे असल्यामुळे त्यांना क्षत्रिय व्हायचे पूर्ण प्रशिक्षण मिळाले नव्हते. म्हणजेच काय, ते परिपक्व क्षत्रिय नव्हते. क्षत्रियाने किंवा ब्राह्मणाने प्रशिक्षित असणे अनिवार्य असते. अनिवार्य असते म्हणजे कंपल्सरी, मॅन्डेटरी. नुसताच जन्म ब्राह्मणाच्या घरात झाला किंवा जन्म क्षत्रियाच्या घरात झाला म्हणून कुणी ब्राह्मण किंवा क्षत्रिय होत नाही, किंवा अधिकांश मताने निवडून आला म्हणून कुणी क्षत्रिय होत नाही. त्याला लहानपणापासून ट्रेनिंग दिलं पाहिजे. कशाचं ट्रेनिंग? जे ब्राह्मणाचं काम असते त्याचं ट्रेनिंग, जे क्षत्रियाचं काम असते त्याचं ट्रेनिंग. त्याचं ट्रेनिंगच नाहीये, मग तो काम कसं करेल? प्रभुपाद नेहमी उदाहरण द्यायचे की एखादा हायकोर्टाचा जज आहे, त्या जजचा मुलगा जर उद्या म्हणा लागला की मी जजचा मुलगा आहे, मला पण जजच करा, मला पण तुम्ही सगळ्यांनी जजच म्हटलं पाहिजे, तर लोक खोळ्यातून काढतील त्याला, हो की नाही? तुला जज व्हायचं असेल तुला लॉची परीक्षा द्यावी लागेल, बार काउन्सिल मधून जावं लागेल, काय 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 जे काही करावं लागतं, पात्रता तुझी सिद्ध करावी लागेल, मग तुला आम्ही जज म्हणून स्वीकारू. जजच्या घरी जन्माला आला म्हणून जज थोडीच होतो कुणी. तसं सेम टू सेम आहे. ब्राह्मणाच्या किंवा क्षत्रियाच्या घरी जन्माला आला म्हणून कोणी ऑटोमॅटिकली ब्राह्मण किंवा क्षत्रिय होत नाही. आता जे समाजात चालू आहे त्याला असुरी वर्ण आश्रम म्हणायचं. नॉट गुड. आणि ट्रेनिंग किंवा शिक्षण हे मुख्यत्वे ब्राह्मणांना आणि क्षत्रियांनाच दिलं जातं. जो गुणानी ब्राह्मण आहे त्याला ब्राह्मणाचं काम परिपक्वरित्या प्रॉपरली करण्यासाठी ट्रेनिंग दिलं जातं. जो क्षत्रियाच्या गुणांनी जन्मलेला आहे, क्षत्रियाच्या घरात जन्मलेला आहे, त्याला क्षत्रियाचं ट्रेनिंग दिलं जातं. जनरली पूर्वीच्या काळामध्ये देखील हा वर्ण जो आहे तो जन्मानेच ठरवला जात होता, परंतु तेव्हा वर्ण संकर झालं नसल्यामुळे मोस्टली 99.99% केसेसमध्ये ज्या घरात जो जन्मलाय त्या गुणाचा तो असायचा, त्याला तसंच ट्रेनिंग मिळायचं आणि तो क्षत्रिय व्हायचा. नंतर विशेष करून नंतर म्हणजे कलियुगामध्ये सगळा वर्णसंकर झाला. इंद्रिय तृप्तीच्या नावाखाली कुणी कुणाशीही लग्न केलं आणि मग त्यातून निर्माण होणारी जी संतती असते त्याचं मात्र गुण बघूनच त्याला ट्रेनिंग दिलं पाहिजे. आणि पूर्वीच्या काळात अशी पण उदाहरणं होती की ब्राह्मणाच्या घरात जन्मलेला आहे परंतु ट्रेनिंग देऊन देखील ब्राह्मण झाला नाही.
क्षत्रियाच्या घरात जन्मलेला आहे, परंतु ट्रेनिंग देऊन देखील क्षत्रिय झाला नाही. अशा व्यक्तीला राज्यकारभार दिला जात नसे. आता याच्यानंतरची ध्रुव महाराजांची कथा संपत आलेली आहे. ध्रुव महाराजांनंतर जी कथा येणार आहे वेन राजाची, तो क्षत्रियाच्या घरात जन्मलेला, परंतु क्षत्रियाचे त्याच्यात गुण नव्हते. राज्यातल्या सगळ्या ब्राह्मणांनी एकत्र येऊन त्या वेन राजाला जाळून मारून टाकलं. नवीन राजा निर्माण केला. तर अशा प्रकारे जे क्षत्रियाच्या घरात जन्मलेत, ब्राह्मणाच्या घरात जन्मलेत, परंतु त्यांना त्यांच्या अंगामध्ये अजून ब्राह्मणाचे क्षत्रियाचे काम करायची गुण नाही आहेत किंवा त्याची इच्छा नाही आहे, अशा लोकांना शास्त्रामध्ये म्हटलं जातं बंधू, ब्रह्मबंधू किंवा क्षत्रबंधू. तर इथे ध्रुव महाराजांना क्षत्रबंधू म्हणण्याचं काय कारण आहे? ते तर परफेक्ट क्षत्रिय होते. प्रभुपाद सांगतात की त्यांना क्षत्रबंधू म्हटलंय कारण ते 5 वर्षाचे असताना ते ऍक्च्युअली क्षत्रिय नव्हते. अजून क्षत्रिय होणार की नाही माहिती नव्हतं. बघा किती स्ट्रिक्ट आहे शास्त्र. त्याला देखील क्षत्रबंधू म्हटलं जातं. आणि आज समाजामध्ये ब्राह्मणाच्या घरात येऊन दारू पिणारे, गुटखा खाणारे, आणि जरी दारू गुटखा मांसाहार न करत नसले तरी एखाद्या क्षुद्रासारखी दुसऱ्याची नोकरी करणारे, परंतु त्यांची इच्छा मात्र असते की तुम्ही त्यांना ब्राह्मणच म्हणावं. का? कारण मी ब्राह्मणाच्या घरात जन्मले. हे किती चुकीचं आहे. मराठा समाज क्षत्रिय समाज समजतो स्वतःला, परंतु आपलं वागणूक शूद्राचं पण खालचं आहे. मग आपल्याला क्षत्रबंधूच म्हटलं पाहिजे. परंतु या भौतिक जगामध्ये जो व्यक्ती आलेला असतो, जो जीव आलेला असतो, तो आपल्या अहंकाराची पुष्टी करण्यासाठी, अहंकाराची भूक भागवण्यासाठी आलेला असतो. आणि कलियुगामध्ये ना ज्ञान आहे, ना स्मृती आहे, ना वेळ आहे आपल्याकडे. मग ज्या येन तेन प्रकारेने ज्या प्रकारे मिळेल त्या प्रकारे आपल्याला पद, प्रतिष्ठा, सुख, पैसा, संपत्ती सगळं हवं असतं. म्हणून कलियुगामध्ये पाप जास्त प्रमाणात आहे. हे पापच आहे. क्षत्रियाच्या घरात जन्माला येऊन क्षत्रियासारखं न वागणे हे पाप, महान पाप असते. ब्राह्मणाच्या घरात जन्माला येऊन ब्राह्मणासारखं काम न करणे, भगवद्गीतेत सांगितलं 18व्या अध्यायामध्ये, खूप मोठं पाप आहे. क्षत्रियाने किंवा ब्राह्मणाने प्रशिक्षित असणे अनिवार्य असते. आणि म्हणून श्रील प्रभुपाद लोकशाहीचा विरोध करायचे. बिलकुल लोकशाही बोगस पद्धती असते. कारण लोकशाहीमध्ये जे शासनकर्ते असतात त्यांना ट्रेनिंगच दिलेलं नसतं. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ऑफकोर्स प्रभुपाद हे देखील सांगायचे की 2/3 जर चोर असतील समाजामध्ये, ते चोरालाच निवडून देणार. आता मी जे सांगत होतो, पुढची जी स्टोरी येणार आहे वेन राजाची, तो 1 नंबरचा चोर लुटेरा, राजा चोर लुटेरा होता. मग प्रजेतले जे चोर लुटेरे होते त्यांना तो आवडायचा. बस एक ठराविक 4-8 ब्राह्मण होते समाजामध्ये, प्रजेमध्ये, त्यांना तो आवडायचा. आणि जे राजा आणि राजाचे सहकारी चोर लुटेरे मिळून प्रजेचे नुकसान करायचे, प्रजेची लूट करायचे, त्या प्रजेला ते आवडायचं नाही. म्हणून लोकशाही ही बोगस असते. कारण चोर चोरालाच निवडून देतो. आणि दुसरं कारण श्रील प्रभुपाद नेहमी सांगायचे म्हणजे लोकशाहीमध्ये निवडून आलेला जो राज्यकर्ता असतो त्याला ट्रेनिंगच दिलेलं नसतं की राजनीती काय असते, दंडनीती काय असते. बस शाळेमध्ये जे काही रडत खडत नागरिक शास्त्र विषय शिकलाय, बस त्याच्या जोरावरती, आणि विशेष करून दादागिरी आणि पैशाच्या जोरावरती हे सगळे नेते झालेत. त्यांना प्रजेचं काही देणं घेणं नाही. क्षत्रियाने आणि ब्राह्मणाने प्रशिक्षित असणे अनिवार्य असते.
ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेला पुत्र त्वरित ब्राह्मण होत नाही. त्याने प्रशिक्षण घेणे आणि शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जाणे अत्यावश्यक असते. तर जरी कलियुग असला आणि हे सगळं तंतोतंतपणे लागू पडत नसलं तरी तत्वज्ञान सेम असतं. जो प्रचारक असतो, जो व्यासासनावरती बसून प्रवचन डिस्कोर्स देतो, जनरली नेहमी नाही परंतु जनरली ब्राह्मण स्वभावाचा मानला जातो. कारण ब्राह्मणाचं ते काम आहे, पठन पाठन यजन याजन. परंतु आजकालचे जे नवोदित प्रचारक आहेत, ना त्यांनी भगवद्गीता पूर्ण वाचली आहे, ना भागवतम पूर्ण वाचलंय, ना प्रभुपदांचं त्यांना ज्ञान आहे, परंतु पद प्रतिष्ठेसाठी व्यासासनावरती बसायचं आहे. सेम जसं राजाला प्रशिक्षण नसेल तर तो प्रजेची कशी काळजी घेणार? त्याला नियम बंधनच माहिती नाही आहेत, कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे माहिती नाही. तसंच ब्राह्मणाला प्रशिक्षण नसेल परंतु तो ब्राह्मण म्हणून मिरवण्यामध्ये, फुशारकी मारण्यामध्ये बिझी असेल तर तो समाजाचं नुकसान करतो. हे आजही लागू पडतं, आताही लागू पडतं. देवर्षी नारदांना ध्रुव महाराजांसारखा भक्त शिष्य असल्याचा अत्यंत अभिमान होता. त्यांना इतरही अनेक शिष्य होते, परंतु ध्रुव महाराजांनी कठोर तपश्चर्येच्या बळावर एकाच जीवनाच्या कालावधीत वैकुंठाची प्राप्ती केल्यामुळे ते त्यांच्यावर अतीव प्रसन्न होते. गुरुला आनंद तेव्हाच होत असतो जेव्हा तुम्ही ज्ञानामध्ये, समर्पणामध्ये, भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये गुरुच्या पुढे जाता, शरणागतीमध्ये गुरुच्या पुढे जाता. गुरुचा फोटो किती फुटाचा प्रिंट करून आणलाय आणि गुरुला किती उदबत्त्या रोज ओवाळतो, याच्याने गुरु खुश होत नसतो, याच्याने बोगस गुरु खुश होत असतो. आजकालचा खऱ्या गुरुला अपेक्षा असते की माझा शिष्य माझ्यापेक्षा श्रेष्ठ व्हावा, माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त व्हावा. ध्रुव महाराजांनी 5 वर्षाचा असताना वडिलांना पण वाटत असतं की नाही, वडिलांना वाटत असते की मुलांनी माझ्यापेक्षा चांगलं काम करावं. आई वडील कधी आपल्या मुलांचा द्वेष, तिरस्कार करताना पाहिलंय तुम्ही? आजकाल कलियुगामध्ये करतात. परंतु जनरली मुलीने किंवा मुलाने आई वडिलांपेक्षा जास्त मिळवलं, कला क्षेत्रामध्ये असू दे, पैशाच्या क्षेत्रामध्ये असू दे, प्रतिष्ठेमध्ये असू दे, आई वडिलांना त्याचा अभिमान वाटत असतो. तसंच गुरुला शिष्याने आपल्यापेक्षा श्रेष्ठ भक्त झाल्याचा अभिमान असतो. माझी किती पूजा करता आणि मला किती धनसंपत्ती डोनेशन म्हणून देता, याच्यावरती तुम्ही श्रेष्ठ शिष्य ठरवलं जात नाही. ही आजकालची प्रथा आहे. आजकालच्या गुरूंना तुम्हाला भेटायलाच दिलं जात नाही, तुम्ही त्यांचे शिष्य असून देखील. पण 15, 20 लाख, 30 लाख रुपये डोनेशन द्यायला चेक घेऊन आला की पहिल्यांदा गुरु महाराजांच्या समोर नेलं जातं तुम्हाला. गुरु महाराज तुमचे शिष्य आलेत. हातात चेक नसेल तर कोण नाही, गुरु महाराज आज भेटणार नाहीत कोणाला. अरे गुरु आहेत माझे, कसे भेटणार नाहीत? शिष्य आलेला आहे गुरुच्या दरबारी, मला भेटणार नाहीत गुरु? नाही. प्रभुपादांच्या डोळ्यात पाणी यायचं जेव्हा जेव्हा प्रभुपादांचे काही शिष्य होते, प्रद्युम्न प्रभूंसारखे, जयानंद प्रभूंसारखे, जेव्हा जेव्हा ते मोठं कामगिरी करून यायचे, प्रभुपादांच्या डोळ्यात पाणी यायचं. प्रभुपाद इतके आनंदी व्हायचे आणि पहिलं वाक्य प्रभुपादांच्या तोंडात यायचं म्हणजे, माझी काहीच पात्रता नाही, परंतु माझे गुरु महाराज श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि चैतन्य महाप्रभूंनी तुम्हासारख्या सिन्सिअर मुलांना मुलींना माझ्याकडे पाठवलंय, प्रामाणिक मुला मुलींना माझ्याकडे पाठवलंय नेहमी म्हणायचे प्रभुपाद.
माझी काहीच पात्रता नाही, परंतु 18, 20, 25 वर्षाची मुलं मुली माझ्याकडे कोण पाठवलंय? माझ्या गुरु महाराजांनी पाठवलंय, चैतन्य महाप्रभूंनी पाठवलंय. नारद मुनींना देखील अतिशय आनंद झाला. आनंद होणारच, हो की नाही? जगभर आपण 4 गावात जाऊन प्रचार, बघा लक्षपूर्वक आहे का, आपण 4 गावात जाऊन प्रचार करतो आणि आपण जे प्रचार करतो त्याप्रमाणे कुणी वागत नसेल तर किती फ्रस्ट्रेट होतं आपल्याला. आमच्या एक माताजी आहे, तिथे दरवेळी एक हेच सांगत असतात, इतके वर्ष झालं आम्ही प्रचार करतोय, एक भक्त यायला तयार नाही, एक भक्त सेवेला यायला तयार नाही. नारद मुनी अख्ख्या ब्रह्मांडामध्ये जाऊन फिरून फिरून प्रचार करतात. किती लोक भक्तीचा स्वीकार करतात? करोडो अब्जावधी लोकांना नारद मुनी जाऊन भक्तीचा प्रचार करतात. त्यातला एखादा नारद मुनींच्याकडे येतो, आणि मग असा नारद मुनींच्याकडे आलेल्यांपैकी एखादा 5 वर्षाचा लहान मुलगा 6 महिन्यामध्ये शुद्ध भक्त होतो. गुरुसाठी किती अभिमानाची गोष्ट आहे. आपल्याला किती आनंद होतो. एखादा भक्त 4 गावात फिरून आल्यानंतर एखादा व्यक्ती रेग्युलरली सत्संगला यायला लागतो, इंटरेस्ट घ्यायला लागतो, आपल्याला किती आनंद होतो. हा येस, 2 लोक तरी आले. नारद मुनी अतिशय आनंदी झाले. एक तरी अखिल ब्रह्मांडामध्ये फिरून 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 शेवटी एक तरी व्यक्ती भगवत धामात गेली. हरी बोल. त्यांना इतरही अनेक शिष्य होते, परंतु ध्रुव महाराजांनी कठोर तपश्चर्येच्या बळावर एकाच जीवनाच्या कालावधीत वैकुंठाची प्राप्ती केल्यामुळे ते त्यांच्यावर अतिशय प्रसन्न होते. संपूर्ण विश्वातील कोणत्याही राजर्षीने अथवा राजपुत्राने यापूर्वी वैकुंठ प्राप्ती केली नव्हती. श्रेष्ठ भरत महाराजांची एक कथा आहे. ते देखील एक महान भक्त होते, पण त्यांना वैकुंठ प्राप्तीसाठी 3 जन्म लागले. पहिल्या जन्मात वनामध्ये खडतर तप करूनही ते हरणीच्या पिलावरील अति आसक्तीला बळी पडले, आणि म्हणून पुढील जन्मी त्यांना हरणीचा देह स्वीकारावा लागला. हरणीचा देह असूनही त्यांना आपल्या गत जन्मातील आध्यात्मिक स्थितीचे ज्ञान होते, परंतु तरी पूर्णत्व प्राप्तीसाठी त्यांना आणखी एका जन्माची प्रतीक्षा करावी लागली. पुढील जन्मी ते जड भरत झाले, अर्थात त्या जन्मामध्ये ते सर्व प्रकारच्या भौतिक जंजाळातून पूर्णपणे मुक्त झाले आणि त्यांना पूर्णत्व प्राप्ती होऊन वैकुंठ लोकात प्रवेश मिळाला. ध्रुव महाराजांच्या जीवनातून आपण हे शिकू शकतो की मनुष्याची इच्छा असल्यास तो अनेक जन्मांची प्रतीक्षा न करता एकाच जन्मात वैकुंठ लोक प्राप्त करू शकतो. हे आता फालतूगिरी, बोगसगिरी चालू आहे आपल्या भक्तांमध्ये. पुढच्या जन्मात बघूया. प्रभुपाद काय लिहितात पुढे, माझे गुरु महाराज श्री श्रीमद भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी प्रभुपाद म्हणत असत की त्यांचा प्रत्येक शिष्य भक्तिमय सेवेच्या आचरणासाठी आणखीन एका जन्माची वाट न पाहता वर्तमान जीवनातच वैकुंठ लोकामध्ये प्रविष्ट होऊ शकतो, झाला पाहिजे. मनुष्याने त्यासाठी ध्रुव महाराजांप्रमाणे केवळ गंभीर आणि प्रामाणिक व्हावे असावे. म्हणून त्यांचं नावच ध्रुव आहे. ध्रुवचा अर्थ असतो जिद्दी, जे ठरवले ते करून दाखवणार. मग एकाच जन्मात भगवत धामामध्ये अर्थात वैकुंठामध्ये जाणे सहज शक्य आहे. आपल्याला अनेक जन्माची भूल दिली जाते ना, ती भरत महाराजांची स्टोरी सांगून, अजामिलची स्टोरी सांगून आपल्याला भुलवलं जातं. भक्तीमध्ये खूप सिरियस असावं लागतं, खूप सिरियस असावं लागतं. जेव्हा भरत महाराज 3ऱ्यांदा जन्म घेतले ना, जड भरत म्हणून, तुम्ही वाचा, श्रवण करा, तुम्हाला लक्षात येईल. प्रत्येक क्षणाची त्यांना भीती वाटायची, कारण 2 जन्म वाया घालवलेले. अक्षरशः सगळ्यांपासून लपून राहायचे. काय होईल परत मला भौतिक आसक्ती तर निर्माण होणार नाही ना.
घाबरून घाबरून वागायचे. आपल्याला व्हॉट्स हिज नेम, आता मी म्हटलं अजामिलची स्टोरी सांगितली जाते. काही काळजी करू नका, मुलाचं नाव नारायण ठेवा, एकदा हरे कृष्ण म्हटलं तरी बास आहे. रात्रंदिवस पाप केला तरी काही फरक पडत नाही. बोगस हे सांगणाऱ्यांनी तरी हे भागवतम वाचलंय की नाही, स्टोरी वाचली की नाही, कधी कधी मला शंका येते ऍक्च्युली. आम्ही जोपर्यंत वाचलं नव्हतं ना तोपर्यंत मला पण असंच वाटायचं की नारायण नाव ठेवलेलं अजामिलने आणि यमदूत आले, त्यांनी नारायण नारायण म्हटल्यामुळे विष्णुदूत पण आले, दोघांमध्ये चर्चा झाली आणि यमदूत घेऊन गेले नाहीत, विष्णुदूत घेऊन गेले. अशी नाही आहे स्टोरी. विष्णुदूतांनी फक्त यमदूतांना परत पाठवलं, घेऊन नाही गेले. त्यानंतर अजामिल थाऱ्यावर आला, सगळ्या वाईट गोष्टी पाप कर्म सोडून दिलं, भक्तिमय सेवा केली, मग तो भगवत धामात गेला. हे कोणी सांगत नाही तुम्हाला समजावून. या जन्मातच तुम्हाला जायचं आहे आणि या जन्मात नाही गेला तर अतिशय वाईट अवस्था होणार आहे, हे कोणी समजावून नाही सांगत. आणि म्हणूनच आज आपल्या भक्तांमध्ये तो एक मिशनरी स्पिरिट असतो ना, तो मिशनरी स्पिरिट नाही. बाकी बघा ख्रिश्चन लोकांमध्ये वगैरे, ते ख्रिश्चन लोकांना म्हणतोच आपण मिशनरी लोक, नावच पडले त्यांचं मिशन. गावात मिशनरी लोक आली होती, आम्ही लहान असताना म्हणायचे. ख्रिश्चन लोक येऊन गेले ना तर गावात म्हणायचे कोण आलं होतं, मिशनरी लोक आले होते. मिशनरी म्हणजे त्यांचं नाव नाही आहे मिशनरी. मिशनरी हा इंग्लिश शब्द असतो. मिशनरीचा अर्थ असतो या मिशनसाठी जो दृढ व्रत आहे, समर्पित आहे. प्रभुपादांसाठी काय करायचंय, भगवान श्रीकृष्णांसाठी काय करायचं आहे याचा विचार आपण 1% करतो आणि 99% आपले विचार असतात माझ्यासाठी काय करायचंय, माझ्या कुटुंबासाठी करायचंय. कुठून येणार मिशनरी स्पिरिट? मी स्वतः मंदिरामध्ये राहून आलोय 1 वर्ष, मी बघितलंय तिथे मंदिरातल्या भक्तांमध्ये मिशनरी स्पिरिट नाही, मिशनसाठी काम करायची इच्छा नाही. मला अजूनही आठवते एकदा आमच्या गुरु महाराजांनी इमर्जन्सी मीटिंग बोलवली, कारण काहीच काम होत नव्हतं व्यवस्थित, आणि सगळ्यांना पेन पेपर घेऊन यायला सांगितलं आणि लिहायला सांगितलं. आठवते तुला नसेल आठवत. 2 प्रत्येकाने इथे या मंदिरामध्ये, या आश्रमामध्ये चांगलं काय काय चाललेलं आहे अशा 2 गोष्टी लिहा, आणि 2 गोष्टी लिहा ज्याची इथे बदल करायची गरज आहे. आठवतंय का? सकाळी 7 वाजता मीटिंग घेतलेली. तेव्हा मी त्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं, महाराज म्हटलं इथे एकाही भक्तामध्ये मला मिशनरी स्पिरिट दिसत नाही. अगदी भगवाधारी ब्रह्मचारी देखील 2-2, 3-3 तास बहिणीशी, घरातल्या लोकांशी फोनवर बोलत बसतात. मिशन बद्दल त्या फुकटचं मिळते म्हणून येऊन राहिले तिथे लॉज टाईप. मग आपण हे ध्रुव महाराजांची जी ध्रुवता आहे, ती ध्रुव महाराजांची ध्रुवता ही आपण भक्तांमध्ये कसं आणणार? तुमच्यामध्येच नाही. पुढचा जन्म. एक प्रभूजी होते, आपल्या भगवद्गीतेच्या क्लासला यायचे, दरवेळी पुढचा जन्म करायचे. माझं उत्तर ऐकून वैतागले बिचारी, यायचे बंद झाले. कुठला पुढचा जन्म तुमचा कुत्र्या मांजराचा पण तुम्हाला मिळणार नाही कलियुगातल्या लोकांना, इतके आपण पापी आहोत. कुत्र्या मांजराचा आणि चांगला जन्म असतो तरी आपल्याला सिरियसनेस नाही, प्रामाणिक गांभीर्य नाही. प्रभुपाद लिहितात, ध्रुव महाराजांच्या कथेतून जर काय शिकायचं असेल तर हेच शिकायचं आहे. किती गंभीर असलं पाहिजे, किती दृढ असलं पाहिजे गुरुच्या प्रती, आचार्यांच्या प्रती, भगवान श्रीकृष्णांच्या प्रती, चैतन्य महाप्रभूंच्या प्रती. घरामध्ये चर्चा तीच असली पाहिजे की आज प्रभुपादांसाठी आपल्याला काय करायचंय. घरामधले सगळे भक्त असतील
तर त्या घरामध्ये कशाला दुसरी चर्चा होत असते की आज घरासाठी काय करायचंय? अरे तुमचं घरच सगळं समर्पित आहे भगवान श्रीकृष्णांसाठी आणि प्रभुपादांसाठी, तर तुमच्या घरामध्ये रोज चर्चा हीच असली पाहिजे की आज प्रभुपादांसाठी आपल्याला काय करायचंय. स्वतःचा आनंद, कुटुंबाचा आनंद, समाजाचा आनंद याच्यामध्ये गुरफटून राहिला तर ती दृढता, ध्रुवता कधीच येणार नाही तुमच्यामध्ये. हे आपलं दुर्दैवी जीवन आहे कलियुगातल्या लोकांचं, आणि हे कितीही वेळा समजावून सांगितलं ना तरी डोक्यात शिरत नाही, कारण आपण मंद आहोत. पळवाटच काढायची असते याच्यातून आपल्याला. प्रभुपाद लिहितात, मग एकाच जन्मात भगवत धामामध्ये अर्थात वैकुंठामध्ये जाणे सहज शक्य आहे. आता शेवटचे काही श्लोक आहेत, 8-10 श्लोक, ते मैत्रेय ऋषी स्टोरीचा शेवट करतात. ध्रुव महाराजांची स्टोरी संपते या अध्यायामध्ये. एक श्लोक, आज वेळ आहे तर एक श्लोक वाचूया त्यातला आणि मग थांबूया आपण. मैत्रेय उवाच एतत्ते विहितं सर्वं यत् पृष्टोऽहमिहं त्वया ध्रुवस्योद्यामयश्चरितं सम्मतं सताम. महर्षी मैत्रेय पुढे म्हणाले, हे विदुर, ध्रुव महाराजांची श्रेष्ठ कीर्ती आणि चरित्र याविषयी तू केलेल्या सर्व जिज्ञासांचे मी तुला सविस्तर वर्णन करून सांगितले आहे. श्रेष्ठ संत पुरुषांना आणि भक्तांना ध्रुव महाराजांविषयी ऐकणे अतिशय आवडते. भक्तांची कथा ऐकायला आपल्याला आवडलं पाहिजे. का? कारण त्याच्यामध्ये भक्त कसा भक्त झाला हे आपल्याला शिकायला मिळतं. पुढचे काही श्लोक याच्यावरतीच आहेत, पुढचे सगळे श्लोक, परंतु हा एकच तात्पर्य वाचून आज आपण थांबूया. भागवतम म्हणजे परम भगवंतांशी संबंधित सर्व काही होय. भगवंतांच्या लीला कृत्यांविषयी श्रवण करणे आणि त्यांच्या भक्तांच्या चरित्र, कीर्ती, श्रेष्ठ कार्यांविषयी श्रवण करणे समानच आहे. नवसाधक भक्त केवळ भगवंतांच्या लीला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना भगवत भक्तांच्या कार्यांविषयी श्रवण करण्यात तितकेचे स्वारस्य नसते, इंटरेस्ट नसतो. परंतु खऱ्या भक्ताने असा भेद करू नये. बघा, भगवंतांच्या लीला ऐकायला सगळ्यांना इंटरेस्ट आहे, भक्तांची कथा ऐकायला कोणाला इंटरेस्ट नाही. त्यांना नवसाधक म्हटलेलं आहे इथे प्रभुपादांनी. नवीन भक्तांना भगवंतांमध्येच फक्त इंटरेस्ट असतो, भक्तांमध्ये नसतो. परंतु खऱ्या भक्ताने असा भेद करू नये. कधी कधी अल्पज्ञ लोक श्रीकृष्णांच्या रासलीलेविषयी श्रवण करण्याचा प्रयत्न करतात आणि भागवतातील उरलेल्या भागास महत्व न देता तो भाग पूर्णपणे टाळतात. सर्व व्यावसायिक भागवत कथाकार अचानकच भागवतातील रासलीलेच्या अध्यायाकडे वळतात, जणू काही इतर सर्व अध्याय निरुपयोगीच असावेत. अशा प्रकारचा भेदभाव आणि भगवंतांच्या रासलीलेचा सरळ स्वीकार अधिकृत आचार्यांना मान्य नाही. प्रामाणिक भक्ताने भागवतमच्या प्रत्येक अध्यायाचे आणि प्रत्येक शब्दाचे वाचन केले पाहिजे. प्रभुपाद काय लिहितात बघा, प्रामाणिक भक्ताने श्रीमद भागवतमच्या प्रत्येक अध्यायाचे आणि प्रत्येक शब्दाचेही वाचन केले पाहिजे. कारण या ग्रंथाच्या आरंभीच्या श्लोकांमध्ये म्हटले आहे की भागवत पुराण हे संपूर्ण वैदिक शास्त्राचे परिपक्व फळ आहे. भक्तांनी श्रीमद भागवतमच्या एका शब्दाकडेही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नये. म्हणून ऋषीश्रेष्ठ मैत्रेय येथे ठामपणे सांगतात की भागवतम हे सम्मतम सताम आहे, अर्थात श्रेष्ठ भक्तांनी मान्यता दिलेले शास्त्र आहे. याच्यावरती बऱ्याचदा आपण चर्चा केलेली आहे, त्यामुळे परत एकदा रिपीट नको करायला. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभु दंडवत प्रणाम.